वर्धा जिल्ह्यात 85 वर्षांवरील वयोवृद्ध मतदार आणि दिव्यांगांसाठीच्या गृह मतदानाला आजपासून सुरुवात झाली। जिल्ह्यातले 1635 मतदार गृह मतदान करणार आहेत। या लोकसभा निवडणुकीत प्रथमच दिव्यांग आणि 85 वर्षांवरच्या मतदारांना ही सोय आयोगाने उपलब्ध करून दिली आहे। ज्या मतदारांनी 12D हा नमुना अर्ज भरून दिला आहे त्यांच्यासाठी मतदान सुरू झालं आहे। गृह मतदान प्रक्रियेसाठी 78 पथकं कार्यरत असून 11 पथकं राखीव ठेवण्यात आली आहेत। मोर्शी, आर्वी, देवळी, हिंगणघाट आणि वर्धा या 5 विधानसभा मतदारसंघात आजपासून तर धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात 17 एप्रिलपासून गृह मतदानाला सुरुवात होणार आहे। सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार आहे। माझं वय यावेळी 87 आहे आणि अशा अवस्थेमध्ये माझ्याकडनं चालणं नाही होत, काही व्यवस्थित बोलणी सुद्धा होत नाही। परंतु मला जे शासनाने जो घरपोच मतदानाचा अधिकार दिलेला आहे काय त्याबरोबर खरोखरच मी शासनाचे आभार मानतो। कांता पाचरे मी घरीच मतदान केलं आहे। माझ्याकडून काही जाणं होत नाही हे काहीच नाही। माझ्या घरीच केलं आहे मतदान। मैं पैरालिसिस का पेशेंट हूँ, मैं वहाँ मतदान नहीं कर सकता। मेरे लिए गवर्नमेंट ने घर के लिए सुविधा की थी, धन्यवाद। गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा इथं वयाची 100 गाठलेल्या किष्टय्या आशालू मादरबोईंना आणि 86 वर्षीय किष्टय्या लसमय्या कोमेरा यांनी गृह मतदान सुविधेअंतर्गत मतदान केलं। त्यांचं मतदान घेण्यासाठी अहेरी विधानसभा मतदारसंघातलं गृह मतदानाचं पथक तब्बल 107 किलोमीटर अंतर प्रवास करून सिरोंचा इथं पोहोचलं होतं। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत गृह मतदानाची प्रक्रिया राबवण्यात येत आहे। आतापर्यंत अशा एकूण 1205 मतदारांनी घरातून मतदान केलं आहे। भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे। साकोली इथल्या 98 वर्षाच्या जैनबी कुरेशी आजारामुळे अंथरुणाला खिळून आहेत, मात्र आयोगानं गृहमतदान सुविधा पुरवल्यामुळे त्यांनी मतदान केलं आहे। जिल्ह्यात पहिल्या 2 दिवसात 1243 मतदारांनी गृहमतदान केलं आहे।